नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य 50 प्रश्न घेतलेले आहेत। हे 50 प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स, जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गूगल पे करायचे। तुम्हाला या सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर लगेच पाठवल्या जातील। त्यामधले सर्व प्रश्न परीक्षेमध्ये पडणारे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक पहिला बघा, संरक्षण हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमधला तो विषय आहे? बघा, संरक्षण हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमधला तो विषय आहे? बघा विद्यार्थी बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, संरक्षण हा विषय संघ सूचीमधला तो विषय। बघा, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक दुसरा बघा, ऐतिहासिक बक्सरची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा, ऐतिहासिक बक्सरची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील, सन 1764 मध्ये विद्यार्थी मित्रांनो बक्सरची लढाई ही झाली। बघा, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक तिसरा बघा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे अध्यक्ष बघा खालीलपैकी कोण असतात? जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, जिल्हाधिकारी हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांचे या ठिकाणी अध्यक्ष असतात। प्रश्न क्रमांक बघा चौथा बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणता शब्द येईल या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे? बघा, श्वसन संस्था बरोबर फुफ्फुस आहे, तर रक्ताभिसरण संस्था यांच्याबरोबर पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द येईल? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, हृदय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक 5 बघा, भारतामधले सर्वात उंच मिनार खालीलपैकी कोणत्या? बघा, भारतामधलं सर्वात उंच मिनार खालीलपैकी कोणतं मिनार आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, कुतुब मिनार हे भारतामधलं सर्वात उंच ते मिनार आहे। बघा, प्रश्न क्रमांक 6 बघा, संगमरवर बघा, संगमरवर हे खनिज भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामधून सर्वात जास्त प्रमाणामध्ये प्राप्त? संगमरवर बघा, हे खनिज विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या राज्यामधून सर्वात जास्त ते प्राप्त होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो, संगमरवर हे खनिज विद्यार्थी मित्रांनो राजस्थान या राज्यामधून सर्वात जास्त ते प्राप्त होते। बघा, प्रश्न क्रमांक 7 बघा, उपनिषदांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? उपनिषदांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो 108 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक 8 बघा, जिल्हा परिषदेचे बघा कामकाज एकूण किती समित्यामार्फत चालते? जिल्हा परिषद यांचे कामकाज बघा एकूण किती समित्यामार्फत चालते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद यांचं काम बघा विद्यार्थी मित्रांनो 10 समित्यामार्फत ते चालते। प्रश्न क्रमांक बघा 9 बघा, मूळदूस हा रोग पुढीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा तो रोग? मूळदूस हा रोग पुढीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा तो विकार आहे? बघा, ड जीवनसत्व या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा 10 बघा, तलाठ्याच्या कार्यालयाला खालीलपैकी काय म्हणतात? तलाठ्याच्या कार्यालयाला खालीलपैकी काय म्हणतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, तलाठ्याच्या कार्यालयाला विद्यार्थी मित्रांनो सज्जा असे म्हणतात। बघा, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक 11 बघा, किण्व हा खालीलपैकी कशाचा प्रकार आहे? बघा, किण्व हा खालीलपैकी कशाचा प्रकार आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, किण्व हा कवक या ठिकाणी कवकाचा तो प्रकार। बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 12 बघा, शुद्ध बघा, शुद्ध हिऱ्याचा स्फटिक खालीलपैकी कशा प्रकारचा? शुद्ध हिऱ्याचा स्फटिक खालीलपैकी कशा प्रकारचा असतो?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, शुद्ध सोन्याचा स्फटिक या ठिकाणी अष्टकोनी या प्रकारचा असतो। प्रश्न क्रमांक बघा 13 बघा, भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालय स्थापन केले? बघा भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार विद्यार्थी मित्रांनो उच्च न्यायालय हे स्थापन केले जाते? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील, कलम 214 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा 14 बघा, खालीलपैकी कोणत्या देशाला उगवत्या सूर्याचा देश असे म्हणतात? बघा खालीलपैकी कोणत्या देशाला उगवत्या सूर्याचा देश असे म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, जपान या देशाला विद्यार्थी मित्रांनो उगवत्या सूर्याचा देश असे म्हणतात। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दक्षिण भारतावर सर्वात प्रथम बघा खालीलपैकी कोणत्या राजाने आक्रमण? बघा दक्षिण भारतावर सर्वात प्रथम आक्रमण खालीलपैकी कोणत्या राजाने केले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो, दक्षिण भारतावर सर्वात प्रथम आक्रमण हे अल्लाउद्दीन खिलजी यांनी सर्वात प्रथम दक्षिण भारतावर आक्रमण हे केले होते। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 1 एकर म्हणजेच खालीलपैकी किती गुंठे होय? बघा 1 एकर म्हणजेच खालीलपैकी किती गुंठे होय? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, 1 एकर म्हणजे 40 गुंठे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, भीमा नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते? बघा भीमा नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो, भीमा नदी ही पुणे या जिल्ह्यामध्ये उगम पावते। प्रश्न क्रमांक 18 बघा महाराष्ट्रामधला समृद्धी हा महामार्ग खालीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडतो? समृद्धी हा महामार्ग खालीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडणारा तो महामार्ग आहे समृद्धी महामार्ग। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, बघा मुंबई ते नागपूर बघा समृद्धी महामार्ग ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा 19 बघा, लोकमान्य टिळकांचा मृत्यू खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? लोकमान्य टिळकांचा मृत्यू खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो, सन 1920 मध्ये लोकमान्य टिळकांचा मृत्यू हा झाला होता। प्रश्न क्रमांक बघा 20 बघा, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी बघा कोणत्या नदीच्या खोऱ्याला विद्यार्थी मित्रांनो संतांची भूमी असे म्हणतात? बघा खालीलपैकी महाराष्ट्रामध्ये पुढीलपैकी कोणत्या नदी खोऱ्याला संतांची भूमी या ठिकाणी असे म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, गोदावरी नदी खोऱ्याला विद्यार्थी मित्रांनो संतांची भूमी असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 21 बघा, कोरकू ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा कोरकू ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा कोरकू ही जमात विद्यार्थी मित्रांनो अमरावती या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते। प्रश्न क्रमांक 22 बघा, सोने या धातूचा अनुक्रमांक खालीलपैकी किती आहे? बघा सोने या धातूचा बघा अनुक्रमांक खालीलपैकी किती आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता विद्यार्थी मित्रांनो, तर सोने या धातूचा बघा अनुक्रमांक बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील, 79 या ठिकाणी सोने या बघा धातू या ठिकाणी अनुक्रमांक असेल। प्रश्न क्रमांक 23 बघा, महाराष्ट्रामध्ये बघा केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा पुढीलपैकी महाराष्ट्रामध्ये बघा केळी उत्पादनामध्ये प्रसिद्ध असलेला जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा केळी उत्पादनामध्ये महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, पंतप्रधान जनधन योजनेचं घोषवाक्य खालीलपैकी पंतप्रधान बघा जनधन योजनेचं बघा घोषवाक्य खालीलपैकी काय आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, जनधन योजनेचं बघा घोषवाक्य खालीलपैकी कोणतं आहे? बघा माझे खाते भाग्य विधाते बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले या ठिकाणी योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, ईशान्य मान्सूनचा पाऊस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पडतो? ईशान्य मान्सूनचा पाऊस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पडतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, ईशान्य मान्सूनचा पाऊस विद्यार्थी मित्रांनो चेन्नई या ठिकाणी पडतो। प्रश्न क्रमांक बघा 26 बघा, सरकारच्या कर्ज निर्माण करणारी जमा म्हणजेच खालीलपैकी काय? सरकारच्या बघा कर्ज निर्माण करणारी जमा म्हणजेच खालीलपैकी त्यांना काय म्हणतात? बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील, सरकारच्या बघा कर्ज निर्माण करणारी जमा म्हणजेच राजकोषीय तूट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 27 बघा, होन्शू बेटे खालीलपैकी कोणत्या समुद्रामध्ये? बघा होन्शू बेटे खालीलपैकी कोणत्या ठिकाणची ती बेटे आहेत? परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, होन्शू बेटे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहेत?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील जपानच्या समुद्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो होन्शू ही बेटे आहेत। प्रश्न क्रमांक 28 बघा लाकूड जळताना बघा निघणाऱ्या धुरामध्ये मुख्य गॅस पुढीलपैकी कोणता असतो? लाकूड जळताना निघणाऱ्या धुरामध्ये मुख्य गॅस पुढीलपैकी कोणता या ठिकाणी वायू असतो? बघा लाकूड जळताना निघणाऱ्या धुरामध्ये या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड या ठिकाणी मुख्य या ठिकाणी गॅस असतो। प्रश्न क्रमांक 29 बघा मार्गारेन हा पुढीलपैकी कोणत्या या ठिकाणी पोषण तत्वाचा बघा मार्गारेन पुढीलपैकी कोणत्या पोषण तत्वाचा या ठिकाणी बघा स्त्रोत आहे मार्गारीन। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो मार्गारीन हा बघा स्निग्ध पदार्थ या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा 30 बघा घटक राज्यांच्या महाधिवक्त्यांची नियुक्ती खालीलपैकी कोणामार्फत बघा घटक राज्यांच्या महाधिवक्त्यांची नियुक्ती खालीलपैकी कोणामार्फत केली जाते? घटक राज्यांचे महाधिवक्ता यांची निवड खालीलपैकी कोण करतात? तर राज्यपाल हे बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 31 बघा अयोध्या हे शहर पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा अयोध्या हे शहर पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो अयोध्या हे शहर विद्यार्थी मित्रांनो उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा भारतामध्ये बघा चंदनाच्या लाकडाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यामध्ये? भारतामध्ये बघा चंदनाच्या लाकडाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील कर्नाटक या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो चंदनाच्या लाकडाचे सर्वाधिक उत्पादन हे होत असते। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमन पुढीलपैकी कोणत्या दिवशी या ठिकाणी अस्तित्वात आला? बघा राष्ट्रीय ग्रामीण रोजगार अधिनियमन खालीलपैकी कोणत्या दिवशी अस्तित्वात आला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील 2 फेब्रुवारी सन 2006 मध्ये विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय ग्रामीण रोजगार अधिनियमन अस्तित्वात आलेला आहे। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा छत्तीसगड या राज्याची राजधानी पुढीलपैकी कोणती? बघा छत्तीसगड या राज्याची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? बघा छत्तीसगडची राजधानी रायपूर या ठिकाणी छत्तीसगड राज्याची ती राजधानी आहे। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा सोनमर्ग गुलमर्ग हे थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? सोनमर्ग गुलमर्ग ही थंड हवेची ठिकाणे पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? बघा सोनमर्ग गुलमर्ग ही थंड हवेची ठिकाणे जम्मू काश्मीर या राज्यामधली थंड हवेची ती ठिकाणे आहेत। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा राष्ट्रपती या पदासाठी किमान वयोमर्यादा खालीलपैकी किती आवश्यक आहे? बघा राष्ट्रपती जर व्हायचं असेल तर कमीत कमी किती या ठिकाणी वयोमर्यादा आवश्यक आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील राष्ट्रपती या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो किमान वयोमर्यादा या ठिकाणी 35 या ठिकाणी आपले योग्य या ठिकाणी उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा तामिळनाडू या राज्याची राजधानी पुढीलपैकी बघा तामिळनाडू या राज्याची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? बघा तामिळनाडूची राजधानी विद्यार्थी मित्रांनो चेन्नई ही तामिळनाडू या राज्याची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्याच्या बघा घटनात्मक उपाययोजनेचा हक्क यांच्याशी संबंधीचं कलम पुढीलपैकी कोणतं? का भारतीय राज्यघटनेमध्ये बघा घटनात्मक उपाययोजनेचा हक्क यांच्या संबंधीचं कलम पुढीलपैकी कोणतं कलम आहे? बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम पुढीलपैकी कोणतं कलम आहे? तर कलम 32 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा पुढचा प्रश्न बघा प्रादेशिक ग्रामीण बँक यांची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली? बघा प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता महत्त्वपूर्ण प्रश्न प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? बघा सन 1975 मध्ये विद्यार्थी मित्रांनो प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना ही करण्यात आलेली आहे। बघा प्रश्न क्रमांक 40 बघा राष्ट्रपतीला बघा खालीलपैकी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? बघा राष्ट्रपतींना पुढीलपैकी कोणाकडून या ठिकाणी शपथ ही घ्यावी लागते? बघा राष्ट्रपतीला बघा पदग्रहण समयी खालीलपैकी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? तर राष्ट्रपतींना विद्यार्थी मित्रांनो सरन्यायाधीश यांच्याकडून या ठिकाणी शपथ ही घ्यावी लागते। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा कर्झन वायली या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने केला? कर्झन वायली या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने केलेला आहे? तर मदनलाल धिंगरा या क्रांतिकारकाने कर्झन वायली या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध केला होता। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा कांचनगंगा हे शिखर बघा पुढीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये? कांचनगंगा हे पर्वत शिखर कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे?
तर हिमालय पर्वत रांगेमध्ये कांचनगंगा हे शिखर आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अंदमान आणि निकोबार हा संघराज्य प्रदेश आहे, यांची राजधानी पुढीलपैकी बघा, अंदमान आणि निकोबार केंद्रशासित प्रदेश यांची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? बघा, अंदमान आणि निकोबार यांची राजधानी विद्यार्थी मित्रांनो पोर्ट ब्लेअर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ऑक्सिजन या मूलद्रव्याचा अणुअंक खालील बघा, ऑक्सिजन या मूलद्रव्याचा अणुअंक खालीलपैकी किती आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, ऑक्सिजनचा बघा अणुअंक 8 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार पुढीलपैकी कोणाला असतात? सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला असतात? तर हे अधिकार विद्यार्थी मित्रांनो हे अधिकार राष्ट्रपती यांना असतात। प्रश्न क्रमांक बघा पुढचा, कुष्ठरोगाला कारणीभूत ठरणारा घटक खालीलपैकी कोणता असतो? कुष्ठरोगाला कारणीभूत ठरणारा घटक पुढीलपैकी कोणता असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, कुष्ठरोगाला बघा कारणीभूत ठरणारा घटक म्हणजे जीवाणू या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, जगामधली सर्वात लांब नदी पुढीलपैकी जगामधली बघा सर्वात लांब नदी पुढीलपैकी कोणती आहे? बघा जगामधली सर्वात लांब नदी म्हणजेच नाईल नदी विद्यार्थी मित्रांनो जगामधली सर्वात लांब ती नदी आहे। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक कायदा कोणत्या साली लागू करण्यात आला? गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी या ठिकाणी लागू करण्यात आला होता? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो, गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक कायदा सन बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, सन 1994 मध्ये या ठिकाणी तो लागू करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, घटक राज्याचे मंत्रिमंडळ खालीलपैकी कोणाला जबाबदार असते? घटक राज्याचं मंत्रिमंडळ खालीलपैकी कोणाला जबाबदार असते? बघा घटक राज्याचं मंत्रिमंडळ विद्यार्थी मित्रांनो विधानसभेला ते जबाबदार असते। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, वेबसाईटवरील प्रथम पेजला खालीलपैकी प्रथम पेजला खालीलपैकी काय म्हणतात? बघा वेबसाईटवरील प्रथम पेजला खालीलपैकी काय म्हणतात? तर त्यांना होम पेज असे म्हणतात। प्रश्न क्रमांक बघा 51 बघा, भटनागर हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो? बघा भटनागर हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जाणारा हा पुरस्कार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्वांना एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो 15,000 प्रश्न सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF मागील सर्व पेपर नोट्स जर तुम्हाला सर्व काही पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे। तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर लगेच पाठवले जातील। त्यामधले सर्व प्रश्न परीक्षेमध्ये पडणारे प्रश्न आहेत।